स्वागत मी निखिला। ठाकरेंच्या शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेण्यात आली आहे। फडणवीसांना निवेदन देण्यासाठी भेटलो असं स्पष्टीकरण यावर सुधाकर बडगुजर यांनी दिलं। ठाकरेंसोबत कोण राहणार कोण नाही हे येत्या 8 दिवसात कळेल असं सूचक वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय। बाबा हार्ट इन्स्टिट्यूटचं उद्घाटन आहे आणि त्या उद्घाटनाच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी आले होते आणि मी त्यांच्याकडे कालपासून वेळ मागितलेली होती की मला एक 5 मिनिटाची वेळ मिळावी। त्यांनी आज सकाळी मला वेळ दिली आणि त्या वेळेनुसार मी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। ती भेट झालीच ना आता। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे, हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त देशद्रोह होण्याच्या मार्गावर आहे। नाशिकला आता ते संघटनात्मक गोष्टींवर चर्चा करून गेले। त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहील कोण राहणार नाही म्हणून। ह्या माणसाच्या बडबडीमुळे च्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत। मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील, पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे। आउट ऑफ कंट्रोल झालेलं काम यांचं। देर आहे दुरुस्त आहे। संजय राऊत देखील नाशिकमध्ये आहेत, परंतु ते कार्यक्रम सोडून मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले। म्हणजे संजय राऊतचा बाजार उठला म्हणजे तर सगळ्या काय व्यवहार तोच बघायचा ना। म्हणजे बाजार उठला तो पण आता राहणार नाही। म्हणजे हम दो और हमारे दो। मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर मनसेवर नाराज असल्याचं बोललं जातंय। निष्ठावंतांना कवडीची किंमत नसते अशी पोस्ट वैभव खेडेकर यांनी केली आहे। तसंच काही दिवसांपूर्वी खेडमधील मंदिराच्या कलशरोहणाच्या कार्यक्रमात वैभव खेडेकर, रामदास कदम, उदय सामंत एकाच व्यासपीठावर होती। त्यावेळेला व्यासपीठावरील सर्व असेच एकत्र राहू देत असं उदय सामंत यांनी म्हटलं होतं, तर वैभव खेडेकर यांचा राजकीय गुरु मीच आहे असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं। त्यातच वैभव खेडेकर यांनी पोस्ट शेअर करत आपली उघड नाराजी व्यक्त केली। त्यामुळे खेडेकर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार अशी सूत्रांची माहिती आहे। त्यानं मंत्रिमंडळाच्या शिवाय काही अडलेलं नाही असं संजय राऊत यांनी म्हटले। फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राऊतांनी सरकारवर टीका केली। दरम्यान पालकमंत्री येतात जातात काही अडलंय का असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं। हे लाखो वर्षापासून चाललेलं आहे। पालकमंत्री जातात येतात राहतात, काही अडलंय का? त्यामुळे काही काळजी करू नका। कुंभमंत्री आहेत, ते सगळं करतील आणि कमी पडलो तर आम्ही पण आहोतच ना। त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका, याच्यामध्ये कुठलेही राजकारण आणू नका। ते काय चुकीचं बोलले? मुळात सरकार या राज्याचे मंत्रिमंडळ आहे त्यांच्याशिवाय काय अडलेलं नाहीये। मंत्री कामच करत नाहीये। मुख्यमंत्री नसले तरी पण राज्य चालत आहे। पालकमंत्री हा जिल्ह्याच्या लुटमारीसाठी नेमला जातो आणि पोलिसांना दबाव आणण्यासाठी। छत्रपती संभाजीनगरमधील वीट्स हॉटेलवरून शिरसाट आणि दानवे यांच्यामध्ये झुंपली आहे। मुलाला लिलावातून बाहेर पडायला सांगतो, तुम्ही टेंडर भरा असं थेट आव्हान संजय शिरसाट यांनी दिलं आहे। तुमची गुपितं माझ्याकडे आहेत, घराला आग लावायला कमी करणार नाही असं आव्हान देखील शिरसाटांनी दानवे आणि राऊत यांना दिलंय। तर काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत असा गर्भित इशारा अंबादास दानवे यांनी दिलाय। अरे राजकारण करताना समोरामोर करायला पाहिजे। असं कुटुंबावर वार करून माझी इमेज डागाळण्याचा जो काही प्रयत्न करतात, तुमच्या 5 पिढ्या जरी उतरल्या ना तरी ते तुम्हाला शक्य होणार नाही। सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल, संजय शिरसाट मी घराला आग लावायला कमी करणार नाही। एवढा मी चक्रम आहे थोडा। मुलां बाळांमध्ये अशा ज्या चर्चा करतायत त्याचे परिणाम निश्चितच तुम्हाला काही काळानंतर दिसून येतील। मला असं वाटतं काचेच्या घरात राहणं दुसऱ्याच्या घरात दगड फेकण्याची गरज नाही। नितेश राणे काय बोलले होते मागच्या काळात आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे। कसं ते प्रकरण आत्ताचं त्यांच्या ज्या मुलाचं प्रकरण कसं निपटवलं मला माहिती आहे। कोण 2 माजी महापौर आले, संभाजीनगरहून आले, कुठं भेटले काय नाही भेटले। पण मला असं वाटतं एका मुलीचा त्यात विषय असल्यामुळे मी त्याच्यात जास्त बोलत नाही आणि मी कधी व्यक्तिगत विषयात जात नाही। मी हा विषय सार्वजनिक आहे याच्यात बोललेलो आहे। पण काचेच्या घरात राहण्याने दुसऱ्याच्या घरावर दगड फेकण्याचा प्रयत्न करू नये एवढंच मी सांगतो। तुम्हाला मी एक आव्हान देतो। आता 110 कोटी किंमत आहे त्या हॉटेलची, मी 67 कोटीला घेतली। म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला। आज माझ्या मुलांना आणि त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय विड्रॉ व्हा त्याच्यातून। आणि हे जे नाकानी बोलत होते ना पुन्हा टेंडर येत आहे, तुम्ही भरा,
110चं आहे ना, 100ला भरा. दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या. मी तुमचं स्वागत करेन. मला वाटतं आम्ही आमच्या 2-5 एकर शेतीच्या उत्पन्नात खुश आहोत. आम्हाला मोठ्या हॉटेलची गरज नाही, आमचा तो धंदा नाही आहे. शिरसाटांचा असेल त्यांचा बापजात्याचा धंदा तर मला काही माहिती नाही, आमचा तो धंदा नाही आहे. त्याच्यामुळे अशा याच्यात ज्याचे जे व्यवसाय ते करत बसतील, आपला काय संबंध अशा विषयाशी. तुमची लायकी नसल्यामुळे बँक तुम्हाला उभं करत नाही. संजय शिरसाट कधी बँकेच्या दारात गेला नाही, पण लोन देणारे माझ्या दारात येऊन मला लोन देतात. इथं जिथं बसलोय ना, 5 कोटी रुपयाची फाईल त्यांनी सिग्नेचर केली मी बँकेची लोनची, इथं येऊन सहाय्य केला. हे याला इज्जत कमवावी लागते. दलालांची इज्जत नसते म्हणून तुम्हाला ते कळणार नाही. धुळ्यात भास्कर वाघचं पण असंच प्रकरण होतं, हर्षद मेहताचं पण असंच प्रकरण आहे बँकांचं. तुमच्या माहितीसह सांगतो. अशा बँकात येत असेल तर कोण बँका येतात त्यालाही पाहू ना आपण. ज्याच्या खिशात 1 रुपया नाही त्याला तुम्ही 65 कोटीचं कर्ज देणार आहे का? इथं मला काल एका मुलीचा फोन आला नागपूरहून. ती म्हणे मला IAS मी त्याच्यासाठी तयारी करते, मला ₹1,00,000 कर्ज बँक मंजूर करायला 2 वर्ष झाले. तिचं नाव आहे माझ्याकडे. तिने मला स्वतःहून फोन केला की इथं शिरसाटांना तुम्ही 65 कोटी कर्ज मंजूर करता, मी UPSCची तयारी करते, मला ₹1,00,000-2 लाख लागतात, तर माझे सगळे नातेवाईक मिळून माझी तयारी करतायत आणि मला ₹1,00,000 2 लाख रुपयाचं कर्ज मिळत नाही. बँका यांना कशी देतात 65 कोटीचं कर्ज? शेतकऱ्याला काय नाही देत ₹1,00,000 कर्ज द्यायला? शेतकऱ्याला 10 चक्रा कामाला लगेच यांनी टेंडर टाकला, लगेच याच्या घरी बँका येऊ लागल्या. शेतकऱ्याला ₹1,00,000 कर्ज का नाही देत ती बँक? हरामखोर कोणतीची असेल ती बँक? मुद्दा हाच आहे ना की तुम्ही तुमच्या पॉवरचा सरकारचा वापर याच्या कामासाठी करताय. तर अर्थ खात्यामधून घोटाळा झाला, राजीनामा द्या अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. लाडक्या बहिणींच्या अर्जाची मतांसाठी छाननीच केली नाही असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की 2-3 महिन्यातच लगेच निवडणुका लागणार होत्या. जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही किंवा मागणी करणार नाही, परंतु काहींनी केलेलं आहे. आता खरोखरीच ज्या महिला लाभार्थींना तो लाभ मिळाला पाहिजे, जसं आपण शोधतोय तसं तुम्ही म्हणताय तशा केसेस पुढे येत आहेत. त्या आल्यानंतर आपण त्याच्यातनं कमी करण्याचा प्रयत्न. अरे बाबा, कशाला आता कारवाई करायला निघतोय तू तर ना? अरे मान्य आहे ना, चुकलं त्याच्यामध्ये. आता त्यांनी नको होतं करायला. प्रायश्चित राजीनामा द्या. अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला आहे. पैसे कोणी दिले? या राज्याचे पैसे लुटले कोणी? या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिलेत. लाडक्या बहिणींनी नाही तर लाडक्या भावांनी नावं बदलून महिलांची आपली स्वतःची नावं बदलून हा लाभ घेतलेला आहे. हजारो कोटी रुपयांचा, शेकडो कोटी रुपयांचा सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतला आणि तुम्ही तो घेऊ दिला. तुम्ही छाननी केली नाही. तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला मतं पाहिजे होती आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून ही लूट झाली संपूर्ण. याचं प्रायश्चित कोणी घेतला पाहिजे? हे काय सांगतायत? महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी अवकातीत राहावं असं आनंद परांजपे यांनी म्हटलेलं आहे. दळवी आणि थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर आनंद परांजपे यांनी पलटवार केला. थोरवेंचा टेबलवर नाचण्याचा प्रकार संपूर्ण देशानं पाहिलेला आहे असंही परांजपे यांनी म्हटलं. सुनील तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी गोगावले यांची नक्कल केली होती, त्यावरून वाद पेटलाय. सगळे तुम्ही फिरवत होते रुमाल, म्हणजे आम्ही रुमाल कधी असा खांद्यावरती टाकत नाही. खांद्यावरती रुमाल कोण टाकतो? जो हॉटेलमध्ये वेटरचं काम करतात ते जो रुमाल टाकतात. आमचा रुमाल ह्याच्यामध्ये माझ्या गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत. ते आशीर्वाद आम्ही हृदयाजवळ असं घेतो. ते आशीर्वाद आम्हाला नेहमी माझ्या उपयोगी पडत आहेत. म्हणून हा रुमाल आमचा हिता असतो. आमच्या विरोधकांना कळलं नसेल की भरतचा रुमाल असा खांद्यावरती असतो का काकेमध्ये असतो. ते या छातीजवळ या काकेमध्ये या गोरगरीब जनतेचे ह्याच्यामध्ये जे आशीर्वाद आहे ते घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असतो. रुमाल खांद्यावर घेता काय? तुम्हाला याच रुमालाने पुढच्या येणाऱ्या लोकसभेला नाही डोक्यावर रुमाल घालायला लावला ना तर मी पण नाव सांगणार ना, महेंद्र थोरवे म्हणून. तुमचा रुमाल काढतो आम्ही बरोबर. तो मिमिक्री करायला आला आमच्यावरती.
मी त्या दिवशी मिमिक्री भरत शेठ मी माझ्या घरी होतो, आम्ही पाहिली. बोलो बाबा तुझे दिवस भरत आले आता, तुझ्या हाती मिमिक्री करायला लागल्या भरत शेठची, त्या दिवसात तुझी उलटी गिनती सुरू झालेली आहे. येणाऱ्या स्वायत्त संस्थेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेमध्ये महायुती नव्हे तर युतीच राहील, ती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना. त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा कुठलाही संबंध राहणार नाही, हे पहिलेच मी या ठिकाणी घोषित करतो. की चिटर फॅमिलीने अनेक वेळा आपल्याला फसवले, मला तर 3 वेळा फसवले, आता भरतशेठला 2 वेळा फसवले. ज्या रुमालाचा उल्लेख आपण केला त्या रुमालाने आपला चेहरा लपवून आपल्याला पुढचं आयुष्य जगायला लागणार नाही ना, ही रायगडची जनता तुमच्यावर वेळ आणेल. आणि महेंद्र थोरवेंचं तर मला खास करून आश्चर्य वाटतं. बाळासाहेबांचे संस्कार नाहीत, पण तुमचे डान्स बारचे संस्कार टेबलवर नाचताना अखंड भारताने गुवाहाटी इथे बघितलेले आहेत. त्यामुळे महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आपल्या अवकादीत राहा आणि पुन्हा प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नादाला लागू नका. अधिकाऱ्यावर मासा फेकून मारल्या प्रकरणामध्ये नितेश राणे निर्दोष मुक्त, गर्दी असल्यामुळे मासे फेकताना पाहिलं नाही असा जबाब अधिकाऱ्यानं दिला. तर नितेश राणे यांच्यासह 32 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 2017 मध्ये अधिकाऱ्याला मासा फेकून मारल्याचं हे प्रकरण आहे. अधिकाऱ्याला कर्तव्य बजावताना रोखल्याचा ठोस पुरावा नाही असं कोर्टानं म्हटलं आहे. अधिकाऱ्यांचा जबाब, नितेश राणेंची निर्दोष मुक्तता. माझ्या कार्यालयात गर्दी होती त्यावेळी अज्ञातानं बांगडा फेकून मारला असा जबाब अधिकाऱ्यानं नोंदवलाय. माझ्या टेबलावर बांगड्यानं भरलेली टोपली कुणी फेकली ओळखता येणार नाही असं अधिकाऱ्यानं म्हटलंय. या घटनेचा व्हिडिओ पुरावा म्हणून खटल्यावेळी समोर आणण्यात आला नाही. गुन्हा कुणी केला हे माहीत नाही असं अधिकाऱ्यासह 4 इतर फिर्यादींनी कोर्टात सांगितलंय. गोंधळामुळे शिवीगाळ ऐकू आली नसल्याचंही साक्षीदारांनी म्हटलंय. तपास अधिकाऱ्यांनी आरोपीची ओळख परेड केली नाही असं कोर्टानं नमूद केलंय. अतिशय समाधानी आहे मी. माननीय न्यायालयाचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला न्याय दिला. शेवटी ते आंदोलन आम्ही पारंपरिक मच्छीमारांच्या हितासाठी केलेलं होतं. माझ्या घरात कोण मच्छी देत नाही म्हणून मी ते आंदोलन केलेलं नव्हतं. पारंपरिक मच्छीमारांवर सातत्याने होणारा अन्याय त्याविरुद्ध आम्ही आवाज उचललेला आणि माननीय न्यायालयाने आमच्या सगळ्या बाबी ऐकून घेतल्या आणि आम्हाला जो न्याय दिला त्यासाठी मी त्यांचं मनापासून आभार मानतो. रणजित कासले याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. किला कोर्टाने कासलेला न्यायालयीन कोठडी दिली आहे. मात्र कासलेनं कोर्टाच्या बाहेर इन्किलाब जिंदाबाद सरकार विरोधामध्ये घोषणा दिल्या आहेत. रणजित कासले यांना कोर्टाबाहेर येताच आरडाओरडा सुरू केला. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, महाराष्ट्र इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, महाराष्ट्र इन्कलाब जिंदाबाद, महाराष्ट्र सरकार हाय, महाराष्ट्र सरकार हाय, महाराष्ट्र सरकार हाय, इन्कलाब जिंदाबाद, महाराष्ट्र सरकार हाय, स्वराज्य शक्ती सेना जय हो, स्वराज्य शक्ती सेना जय हो. देशामध्ये घातपाताचा कट असल्याची गोपनीय माहिती होती असं एटीएसनं म्हटलेलं आहे. बोरिवली गावामध्ये सर्च ऑपरेशनमध्ये तलवार, सुरा आणि मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे. दहशतवादाला प्रेरित करणाऱ्या गोष्टी ताब्यात घेण्यात आल्या असं एटीएसनं स्पष्ट केलं. साकीब नाचनचे समर्थक बोरिवली गावामध्ये सक्रिय झाले होते असं एटीएसनं म्हटलेलं आहे. परिसरामध्ये नाचनचे समर्थक लोकांमध्ये भडकाऊ भाषणं देत होते असंही एटीएसनं म्हटलंय. एटीएसनं आज पडघाजवळच्या बोरिवली गावामध्ये धाड टाकलेली आहे. तर पडघा बोरिवलीमधील साकीब नाचण कोण आहे? साकीब नाचण हा पडघ्यातल्या बोरिवली गावातला नागरिक आहे. बंदी घातलेल्या सिमी संघटनेचं काम साकीब याच भागातून करत होता. साकीब नाचणला आतापर्यंत 3 वेळा दहशतवादी कारवायांमुळे अटक झाली आहे. 1990 मध्ये बॉम्बस्फोट, दहशतवादी कारवाया वाढल्या होत्या तेव्हा खलिस्तानी अतिरेक्यांबरोबर नाचणला अटक झाली. तेव्हा गुजरातमधील टाडा न्यायालयानं साकीबला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. परंतु 5 वर्षात तुरुंगात राहिल्यावर नाचणची सुटका झाली.
त्यानंतर नाचणला 2002-03 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अटक झाली. अटकेनंतर साकीब नाचणला ठाणे कारागृहात ठेवण्यात आलं होतं. वर्तणूक चांगली असल्याचं सांगत कारागृह प्रशासनानं त्याची 5 महिने आधीच सुटका केली. ठाणे कारागृहामधून बाहेर पडताच त्याला भेटण्यासाठी मोठी गर्दी झालेली. 2023 मध्ये नाचणला पुन्हा अटक झाली आणि सध्या तो कोठडीतच आहे. साकीब नाचणनं पडघ्याला स्वतंत्र क्षेत्र म्हणून घोषित केलेलं होतं, असा पोलिसांना संशय आहे. साकीबला अल शाम म्हणजेच एक प्रकारचा इस्लामिक सिरिया पडघ्यात निर्माण करायचा होता. साकीब नाचणनं पडघा गावाला अल शाम असं नाव दिलं होतं. तळ मजबूत करण्यासाठी तो तरुणांना पडघ्यात स्थलांतरित करण्यास प्रेरणा देत होता, असा एनआयएचा दावा आहे. आणि या सर्व प्रकरणावरून साकीबच्या मुसक्या एटीएसनं 2023 मध्ये आवळल्या. ऑगस्ट 2023 मध्ये साकीबच्या मुलालाही अटक झाली होती. पडघा बोरिवली गाव नेमकं कुठे आहे? मुंबई नाशिक महामार्गालगत पडघा बोरिवली हे गाव वसवलंय. ठाणे शहरापासून वाहनानं गेल्यास 1 ते 1.5 तासात या गावात पोहोचता येतं. पडघा बोरिवली गावात सुमारे 8,000 इतकी लोकवस्ती आहे. या भागात लाकडांच्या वखारी आहेत आणि त्यामुळे येथील रहिवासी आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहेत. गावात मोठे बंगले आहेत. भिवंडीप्रमाणे येथेही गोदामे उभे राहत असल्यानं येथील जमिनींना चांगला भाव आहे. खैराच्या लाकडाची तस्करी देखील या भागातून अनेकदा होत असते, असे पुरावे यापूर्वी देखील सापडलेत. गावातील काही जणांचा पशुधन विक्रीचा व्यवसाय असल्याची माहिती कळते. पडघा बोरिवलीमध्ये सर्च ऑपरेशन. बोरिवली गावामध्ये साकीब नाचणच्या समर्थकांनी परिसरामध्ये चिथावणीखोर भाषणं केली, असं एटीएसनं म्हटलंय. भडकाऊ भाषणं करून लोकांना देशविरोधी कारवायांसाठी प्रेरित केलं, असंही एटीएसनं म्हटलेलं आहे. साकीब नाचणचे कट्टर समर्थक सक्रिय झाल्याचं दिसून येतं, असंही एटीएसनं म्हटलंय. देशविरोधी कट कारस्थानं करून घातपाती कारवायांची शक्यता असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर बोरिवली गावामध्ये संशयितांच्या घरी झाडाझडतीसाठी वॉरंट प्राप्त केलं होतं. 1 जूनच्या मध्यरात्रीपासून 2 जूनच्या दुपारपर्यंत एटीएस आणि ठाणे ग्रामीण पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवलं. मोबाईल हँडसेट्स, तलवार, सुरा, मालमत्तेबाबतची संशयास्पद कागदपत्र, दहशतवादाला उत्तेजन देणारी कागदपत्र ताब्यात घेण्यात आली आहे.